श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण बघणार आहोत प्रोटीन म्हणजे काय, त्याचे उपयोग काय आणि त्याचे मुख्य असे स्रोत कोणते। तर पहिलं म्हणजे प्रोटीन म्हणजे काय। प्रोटीन हा आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारा एक मूलभूत पोषक तत्व म्हणजेच मॅक्रोन्यूट्रिएंट आहे। हे शरीरातील प्रत्येक पेशी, अवयव, त्वचा, केस, नखे, स्नायू, एन्झाइम्स आणि हार्मोन्स यांचे मुख्य घटक असतात। प्रोटीनचे रासायनिक स्वरूप बघूया। प्रोटीन हे अमायनो ॲसिड्स पासून बनलेले असते। 20 प्रकारचे अमायनो ॲसिड्स असतात, त्यापैकी काही शरीरात तयार होतात तर काही आपण आहारातून घ्यावे लागतात। त्यांना आपण इसेन्शियल अमायनो ॲसिड्स म्हणत असतो। आता बघूया प्रोटीनचे उपयोग काय म्हणजेच कार्य काय असते। तर पहिलं म्हणजे स्नायूंची वाढ व दुरुस्तीसाठी खूप महत्त्वाचे असतात। व्यायाम किंवा काम करून स्नायूंमध्ये झालेल्या ताणतणावाची दुरुस्ती प्रोटीनद्वारे होते। शरीर सौष्ठव करण्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे। पुढील म्हणजे कोशिकांची म्हणजे सेल्सची निर्मिती आणि देखभाल करण्याचे काम हे प्रोटीन्सचं असतं। त्वचा, केस, नखे, हाडे आणि अवयव यांची देखभाल व नवीन पेशींची निर्मिती करण्याचे काम प्रोटीन करते। पुढील म्हणजे हार्मोन्स आणि एन्झाइम्सचे निर्माण करतात। शरीरातील अनेक हार्मोन्स जसे इन्शुलिन, ग्रोथ हार्मोन हे प्रोटीनपासून बनतात। पचनासाठी लागणारे एन्झाइमसुद्धा प्रोटीनपासूनच बनत असतात। पुढील म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात। शरीरातील अँटीबॉडीज प्रोटीनपासून तयार होतात, जे शरीराला आजारांपासून वाचवतात। पुढील जो उपयोग आहे प्रोटीनचा तो म्हणजे ऊर्जेचा स्रोत आहे। जेव्हा शरीराला पुरेसे कार्बोहायड्रेट किंवा फॅट्स मिळत नाही तेव्हा प्रोटीन ऊर्जा म्हणून वापरले जाते। पुढील जो उपयोग आहे तो म्हणजे वजन नियंत्रणासाठी। प्रोटीनयुक्त आहाराने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अति खाणं टाळता येतं। वजन कमी करायचं असेल तर प्रोटीन हे खूप महत्त्वाचे असतं। आता बघूया प्रोटीनची दररोज आपल्या शरीराला किती आवश्यकता असते, डेली रिक्वायरमेंट किती असते। सामान्य व्यक्तीला 0.8 ग्रॅम प्रति किलो वजनात म्हणजेच उदाहरण घ्यायचं म्हणजे 60 किलो व्यक्तीला 48 ग्रॅम प्रोटीन हे डेली रिक्वायर्ड असतं। त्यानंतर व्यायाम करणारे किंवा खेळाडू जे असतात त्यांना 1.2 to 2.0 ग्रॅम प्रति किलो इतकं प्रोटीन डेली रिक्वायर्ड असतं। आता बघूया प्रोटीनची कमतरता असल्यास काय लक्षणे दिसू शकतात। पहिलं म्हणजे थकवा येणं, स्नायूंमध्ये कमजोरी असणं, केस गळणं, त्वचेचा रंग उडणं, वारंवार आजारी पडणं, स्नायूंचा क्षय होणे म्हणजे मसल्स लॉस होणे ही लक्षणं दिसू शकतात। आता बघूया प्रोटीनची मुख्य स्रोत कुठली आहेत। पहिलं म्हणजे हरभरा किंवा हरभऱ्याची डाळ, याच्यामध्ये प्रोटीन 100 ग्रॅममध्ये 19 ग्रॅम हे उपलब्ध असतं। त्याचे फायदे जर बघायचे म्हटले, झिंक, आयर्न आणि फायबर्सने भरपूर असतात, हृदयासाठी उपयुक्त असतात व साखरेचे प्रमाणही नियंत्रित ठेवतात। दुसरा जो स्रोत आहे ते म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पनीर, दही। त्याच्यात 1 ग्लास दुधात 8 ग्रॅम प्रोटीन असतं। त्याचा जर फायदा बघायचा तर केस, त्वचा आणि हाडांसाठी तर हे उत्तम स्रोत आहे। दही पचन सुधारते, त्यामुळे दही सुद्धा घ्यायलाच हवं। पनीर हे जे आहे ते स्नायू वाढवतो। पुढील जो स्रोत आहे प्रोटीनचा ते म्हणजे अंडी। या 1 अंड्यामध्ये 6 ग्रॅम एवढं प्रोटीन असतं। पूर्ण प्रोटीन स्रोत अंड्याला म्हटलं जातं। वजन कमी करताना उपयुक्त आहे। ब्रेन फंक्शनसाठी सुद्धा महत्त्वाचं कार्य हे अंडी बजावत असतात। पुढील जो स्रोत आहे ते म्हणजे मूग डाळ किंवा अंकुरलेले मूग। याच्यामध्ये 100 ग्रॅम मूगमध्ये 24 ग्रॅम म्हणजे ड्राय स्वरूपात जर असेल तर 100 ग्रॅममध्ये 24 ग्रॅम इतकं प्रोटीन हे उपलब्ध असतात। मूग जे आहे ते सहज पचणारे असतात, वजन कमी करण्यास मदत करतात, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असतात। पुढील जो स्रोत आहे ते म्हणजे शेंगदाणे। त्याच्यामध्ये 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन हे उपलब्ध असतं।
शेंगदाण्यांमध्ये हेल्दी फॅट्स असतात, ऊर्जा वाढवतात, सॉर्टिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा चांगले असते. पुढील जो स्रोत आहे ते म्हणजे चिकन. चिकनमध्ये 100 ग्रॅम चिकनमध्ये 27 ग्रॅम हे प्रोटीन असतात. चिकन हे लो फॅट आणि हाय प्रोटीन असतं. स्नायू तयार करण्यासाठी तर खूपच उपयुक्त असतं. पुढील जो स्रोत आहे प्रोटीनचा ते म्हणजे मासे. त्याच्यात सुद्धा सॅल्मन आणि टुना. तर 100 ग्रॅम माशांमध्ये 22 ते 25 ग्रॅम हे प्रोटीन असतं व हे मासे ओमेगा 3 फॅटी असतात. हृदयासाठी फायदेशीर आहे. मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी सुद्धा खूपच उत्तम आहे. पुढील जो स्रोत आहे ते म्हणजे राजमा, सोयाबीन. 100 ग्रॅममध्ये 35 ते 40 ग्रॅम प्रोटीन हे असतं सोयाबीनमध्ये. तर सोयाबीन, राजमा हे शाकाहारींसाठी सर्वोत्तम आहे. फायबरने भरपूर आहे. हृदय व मधुमेहांसाठी तर चांगलेच आहे. पुढील जे स्रोत आहे प्रोटीनचे ते म्हणजे बदाम, अक्रोड व इतर कुठलाही सुकामेवा. बदामात 100 ग्रॅममध्ये 20 ग्रॅम हे प्रोटीन असतं. बदामामुळे, अक्रोडमुळे मेंदूला बळकटी येते. हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. नाश्त्यात किंवा स्मूथीसोबत तुम्ही हे खाऊ शकतात. तर ही होती फायदे. आता काही महत्त्वाचे टिप्स देणार आहे. त्या म्हणजे दररोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रोटीन स्रोतांचा समावेश करावा. व्यायाम करणाऱ्यांसाठी प्रोटीनचे प्रमाण जास्त गरजेचे असते. शाकाहारीसाठी म्हणाल तर प्रोटीनचे नैसर्गिक स्रोत आहे दूध, दही, पनीर, डाळी, हरभरा, मूग, सोयाबीन, शेंगदाणे, बदाम. व मांसाहारींसाठी म्हणाल तर अंडी, चिकन, मासे, मीठ ही चांगली स्रोत आहे. प्रोटीन हे शरीराचा पाया आहे. शारीरिक वाढ, स्नायूंची ताकद, आजारांपासून संरक्षण, हार्मोन निर्माण व एकंदर आरोग्यासाठी प्रोटीन अत्यंत गरजेचे आहे. योग्य प्रमाणात व नैसर्गिक स्रोतांमधून प्रोटीन घेतले तर आरोग्य हे नेहमीच चांगले राहते. तर ही होती आजची माहिती. तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.